हॅलो अँड वेलकम टू द न्यू व्लॉग ऑफ द तन्या निखिल. मी तन्या तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आमच्या आजच्या व्लॉगमध्ये. सगळ्यात आधी तुमच्यासाठी खूप मोठा थँक्यू आहे माझ्याकडून, कारण की याआधी माझ्या व्लॉग्सला एवढा रिस्पॉन्स येत नव्हता जेवढा मागच्या 1-1.5 महिन्यापासून येतो आहे. सो तुमचं प्रेम माझ्यावर असंच राहू द्या. सो DMs येत होते आणि कमेंट्स पण येत होत्या की ताई लग्नाबद्दल सांग, अरेंज मॅरेज आहे, लव्ह मॅरेज आहे, जॉबबद्दल सांग, सखीला काय खाऊ घालते त्याबद्दल सांग. मी इतकी कन्फ्यूज होते की नक्की मी कशाबद्दल बोलू. तर मी इन्स्टाला एक पोल घेतला होता. सगळ्यात जास्त वोट्स लग्नाला आले आणि नंतर जॉबला. तर सुरुवात मी लग्नापासून करते आणि आमची स्टोरी खूप अशी छान आहे. म्हणजे लग्न मोडता मोडता आमचं परत जमलं आहे आणि लग्नानंतर 6 महिने आम्ही खूप काही फेस केलं आहे. आम्ही खूप पुढची स्टेप घेणार होतो, पण परत मागे आलो आहे. सो आय थिंक माझ्या ह्याच्यातनं काहीतरी तुम्हाला 10% तरी शिकायला मिळेल असं मला वाटतं आहे. सो स्टे ट्यून. आजचा ब्लॉग शेवटपर्यंत बघा, कारण खूप मजा मस्ती आणि खूप जुने फोटोजसुद्धा आहे आमच्या लग्नाचे आणि लग्नाआधीचे. तर सुरुवात होती 2019ची. तेव्हा मी पुण्याला जॉबला होते आणि माझं काही असं लग्नाचं वगैरे असं काही डोक्यात नव्हतं, घरच्यांच्या पण. आणि निखिलचं चालू होतं स्थळ बघणं, कारण तो असं पण 4-5 वर्षांनी माझ्यापेक्षा मोठा आहे. सो त्याच्यासाठी स्थळं बघणं वगैरे चालू होतं. मला अशीच हुक्की आली आणि मी जॉब सोडून आले पुण्याला. का कसं ते मी तुम्हाला जॉबच्या ब्लॉगमध्ये सांगेल. आणि नाशिकला आल्यानंतर म्हणजे जॉब सोडून आल्यानंतर माझी अशी छान लाईफ चालू होती. घरात स्वयंपाकाच्या दुसरं काही काम नसायचं. दादा वहिनीचं लग्न होऊन 6 महिने झालं होतं. त्याच्यामुळे ते पण आई वहिनी करून घ्यायच्या. सो आरामात उठायचं, कॉलनीत फिरायचं, मित्रमैत्रिणींना भेटायचं. अशी आरामशीर लाईफ चालू होती माझी. अशातच माझी एक मैत्रीण मला तिचं नाशिकला एका ठिकाणी इंटरव्ह्यू होता. ती आली, मला इंटरव्ह्यूला घेऊन गेली. तिचं झालं नाही, पण तिथे माझं होऊन गेलं आणि मी नाशिकला पण जॉबला लागून गेले. मग ते विषयच नव्हता लग्नाचा काही. मी एकदम छान, म्हणजे मला चांगलं पॅकेज वगैरे मिळालं होतं. मी एकदम अशी ITत राहत होती ना, काम पैसा येतोय, चालू द्या जे चाललं आहे ते. त्यामुळे लग्नाचं असं काही डोक्यात नव्हतं. पण जो माझ्या वहिनीचा भाऊ आहे त्याने माझा बायोडाटा आमच्या एका ग्रुपवर टाकून दिला होता, समाजाच्या ग्रुपवर. तर मग माझी पप्पांची बदली तेव्हा विदर्भात झाली होती, अकोल्याला. तर पप्पांना तिकडे कॉल जायला लागले स्थळांचे आणि बरेचसे कॉल येत होते बिकॉज. आणि माझ्या पप्पांचं पण तेव्हा असं काही डोक्यात नव्हतं, कारण माझं वेट अराउंड 60-65च्या दरम्यान होतं. तर पप्पांचं असं होतं की अजून थोडं वेट लूज करू वगैरे या टाईप, की लगेच स्थळं येणार नाही. एक आपलं असं असतं ना की जाड मुलींना स्थळं येत नाही वगैरे. मी खूप जाडही नव्हती, बट तो आपला एक माइंडसेट असतो की येणार नाही, आलं तर रिजेक्शन होईल वगैरे. तर मग आमचं सगळं डोक्यातही नव्हतं. बट पप्पांना खूप कॉल्स जायला लागले आणि माझा जो फोटो होता तो बऱ्यापैकी असं काही बारीक वगैरे करून पाठवलं नव्हतं. जो जो ओरिजिनल मी जशी होती दादाच्या लग्नात तोच फोटो होता. तर मग पप्पांना पण असा कॉन्फिडन्स यायला लागला की यार स्थळं येत आहेत, तर नाही कशाला म्हणायचं, तर सुरुवात तर करूया म्हणून. आणि मामा मावशी तर असे पण पेटलेले असतात. त्यात माझी मावशी जरा जास्तच पेटलेली होती. तिने दादाचे लवकर लावून दिलं आणि माझंही तिला लावायचं होतं. तर ते सुरू झालं. त्यात मला पहिले एक स्थळ आलं, जे कॉलनीतलंच एक काका आहेत ते घेऊन आले होते. दॅट गाय वॉज व्हेरी रूड, व्हेरी रूड. तो ज्या प्रकारे माझ्याशी बोलत होता त्याला भयंकर ॲटिट्यूड होता आणि त्याने मला एकही प्रश्न स्वतःबद्दल विचारला नव्हता की तू काय करते, तुझ्या काय अपेक्षा आहे. मला तर बोलूच दिला नव्हता. तो एकटाच बोलत होता आणि त्यात पण तुझा प्रोजेक्ट कोणता होता लास्ट इयरला, तुला जावाबद्दल काय माहिती, आता जावाचा लग्नाचा काय संबंध ना. बट मग खूप वाईट एक्सपिरियन्स होता आणि तो त्याचं बोलणं इतकं वाईट होतं की त्याच वेळेस दादाने ठरवलं की यार हे तर काही होत नसतं. हे होतं फेब्रुवारीत हे सगळं सुरू होतं. आणि मग ते कॅन्सल झालं. दादाला म्हटलं अरे असं काही असेल तर आपल्याला नाही करायचं लग्न. म्हटलं चालू आहे ना माझं आरामशीर. असं म्हणजे पापा की परी होती, दादा लाड करायचा, कोणाला जायचं असतं माहेर सोडून. तर मग तसं काही नव्हतं. बट पप्पांना जात होते स्थळं. तर तसंच निखिलचं पण स्थळ गेलं होतं पप्पांकडे. बट पप्पांनी रिजेक्ट केलं, कारण आम्ही नाही म्हणून आम्हाला मला असा अनुभव आला, मग मी नाहीच म्हणत होती. तर मग ते पण कॅन्सल झालं. पण बायोडाटा जसं पप्पांकडे जायचा तसा आईकडे पण यायचा. सो आईकडे आल्यानंतर तो मावशीकडे जायचा. बाय डिफॉल्ट हे असतंच प्रत्येक ठिकाणी. तर तो माझ्या मावशीकडे गेला आणि मावशीने जेव्हा बायोडाटा बघितला तर शी इज लाईक की अरे हे रिलेटिव्ह आहे आपले, ताई मी यांच्याकडे गेलेली आहे असं तसं. आणि तिला ऑलरेडी असं खूप स्थळं वगैरे जमवण्याचं असे खूप आतुरता असते किंवा तिला यश पण खूप आहे. तर मग तिने सुरुवात केली की चला म्हणजे बघूयात तरी. बट दादा थोडाफार कन्फ्यूज होता बिकॉज निखिलचा जो आमच्याकडे फोटो आला होता तो असा त्याचं एक एक कॉलरचे बटन्स वगैरे ओपन वरचे आणि चैन वगैरे तसं थोडा गुंड टाईप वाटत होता. तर दादा वॉज लिटिल बिट कन्फ्यूज. रिअली डोंट नो कॅमेऱ्यात कसं दिसतोय, बट हा असा फोटो होता निखिलचा. आणि अजून एक फोटो होता व्हाईट कुर्त्यामध्ये. बट जेव्हा मावशी बोलली की लेट्स म्हणजे आपण बोलूयात तरी काय होतं. आणि जे मध्यस्थी होते जिकडून स्थळ आलं होतं, जी मावशीची खूप चांगली मैत्रीण होती माझ्या दोघं मावशींची.
तर तिच्याशी कॉन्टॅक्ट केला आणि ती लिटरली आमच्या घराच्या इथेच मागेच राहते, जे मध्यस्थी आहे. तर ती बोलली की नाही, म्हणजे तुम्ही बिंदास करा, मी त्यांच्या घरी जाते राहते, खूप चांगलं आहे सगळं. मग थोडा दादाला पण कॉन्फिडन्स आला आणि दादाने त्याची चौकशी केली की नक्की काय करतो मुलगा, असं तसं, बिकॉज निखिलच्या फोटोवरनं. आणि त्यावेळेस पप्पा माझे इथे नव्हते, पप्पा तिकडे होते अकोल्याला, त्याच्यामुळे ते येऊ शकत नव्हते. आणि मेन जो असतो मागे पुढे करणारा मामा, तर मामाला पण त्या दिवशी जमणार नव्हतं. बट माझे औरंगाबादचे काका, नाशिकचे काका आणि माझे आजोबा आणि दादा हे चौघं निखिलला बघायला आले होते 30 मार्चला. फोन गेला होता 29 मार्चला, ज्या दिवशी आमच्या घराची वास्तुशांती झाली होती. आणि आय थिंक यांच्या गुरुजींनी पण सांगितलं होतं की तुझं घर उद्या लग्न होईल म्हणून. तर वास्तुशांती झाली, त्या दिवशी रात्री आमच्याकडनं कॉल गेला होता तिकडे. तर 30 मार्चला सकाळी दादा दोघं काका आणि आजोबा निखिलला बघायला आले. आणि दादाला आवडलं, म्हणजे दादाच्या चेहऱ्यावरच दिसत होतं की त्याला ते आवडलं. तर तो घरी न येताच आमंत्रण देऊन आला की आम्ही पोहोचतोच आहे, तुम्ही 1-1.5 तासात येऊन जा घरी, कारण निखिलला जायचं होतं परत पुण्याला वगैरे असं. तर ते आले आणि बघायचा कार्यक्रम होता. तसं माझं हे आय थिंक तिसऱ्यांदा होता हा कार्यक्रम. सेम साडी आणि अशी तयारून बसली होती. असं पण आपल्या डोक्यात असतं ना की होतंच आहे, चालू द्या. तर त्या टाईप होतं. माझ्याकडे असं नव्हतं की होणारच आहे. बट आल्याला दादाने जे सांगितलं होतं की दीदी स्थळ खूप चांगलं आहे. पुन्हा त्याचं मामाशी आणि पप्पांशी पण डिस्कशन झालं होतं. माझे आजोबा पण म्हणे, आजोबा कसे असतात माहिती ना, नातीच्या लग्नासाठी लाईक हे खूप छान आहे, खूप छान आहे, खूप छान आहे, आपल्याला करायचं आहे वगैरे, त्या टाईप घरच्यांची रिॲक्शन होती. तर मला बघायला आले होते आमचे तात्या निखिल आणि माझे दुसरे मावस सासरे आहेत ते. आणि सगळ्यात आधी आमचं थोडंफार बोलणं झालं. त्या काकांनी मला प्रश्न वगैरे विचारले की काय काय नाही. आणि ते झाल्यानंतर दादा बोलला की तुम्हाला काही विचारायचं असेल तर विचारा. निखिल इज लाईक आम्ही वरती जाऊन बोलतो. आणि असं मी कधीच एखाद्या मुलाशी असं बोललेलं नव्हते. म्हटलं अरे हे काय आहे, वरती जाऊन बोलतो. वरती आला तो माझ्याशी बोलायला, आम्हाला वरती नेलं बोलायला दोघांना. आणि आम्ही दोघं बोलत होते. आणि ही इज लाईक की 2 गोष्टी ज्या मी बदलू शकत नाही, ही दाढी जी मी नाही काढू शकत. आणि मी खूप पेशन्सवाला माणूस आहे. तर मला असं खूप असे रिॲक्ट करणारे लोक नाही आवडत. तर हे त्यांचं बेसिक होतं, ते त्याने सांगितलं. आणि तो खूप स्पष्ट बोलत होता. एवढं स्पष्ट ऐकायची मला सवय नव्हती. मी त्याला सांगितलं की तुझ्याकडे पेशन्स आहे, बट मी प्रचंड हट्टी आहे. मी म्हणजे आहे माझा तो स्वभाव, तो नाही जाऊ शकत. आणि तुला जर अशी जॉबवाली मुलगी पाहिजे असेल तर मी आत्ता फक्त ती मजाक मस्ती म्हणून करते आहे. मला असं काही जॉबचं महत्त्व नाही आहे आणि मी जॉब करेलच की नाही हे मला माहीत नाही आहे. ती तिला एक ओके, मला तसं काही नाही की जॉबवालीच हवी आहे. मी त्याला असं म्हटलं होतं की माझी एक अपेक्षा आहे की मला नाशिकच्या आसपासचा नवरा हवा आहे, किंवा तो नाशिकलाच राहणारा नवरा हवा आहे. तर त्याचं असं झालं होतं की हां मी येणार आहे 4-5 वर्षात परत नाशिकला. तर मग काही असं मागे पुढे बोलायला नव्हतं. हार्डली आम्ही 4 ते 5 मिनटं बोललो आणि निखिल खाली गेला आणि संपलं तिथे. मग ते गेले घरून. आणि 2 दिवस ते वाट बघण्यातच जातात घरच्यांचे. आणि माझ्याकडे तसे होप्स नव्हत्या की एवढा पेशन्सवाला पोरगा आपल्याला, मी तर त्याला स्पष्ट सांगते की मी हट्टी आहे, तर तो काय मला सांगणार आहे. तर माझं असे काही हेच नव्हतं की येईल म्हणून. मी जॉबला होते, म्हणजे मी तेव्हा जॉब करत होती. दुपारी 3-1 वाजता मला आईचा कॉल आला की अगं त्यांचा तर होकार आला आहे म्हणून. माईला म्हटलं ओके, आला आहे होकार तर बघूयात पुढे वगैरे. तर आता होकार आला आहे आणि दोघीकडे पसंती झाली आहे, म्हणून मग यांच्याकडचे सगळे मला बघायला आले. जेवढे नातेवाईक होते तेवढे सगळे बघायला आले. त्याच्यानंतर खूप मोठा ट्विस्ट आहे, सो स्टे ट्यून. सो यांच्याकडे सगळे बघायला आले आणि सगळं ठरलं की कोण कोण नातेवाईक वगैरे, अशी ओळख वगैरे झाली. जे बेसिक जे आमच्याकडे असतं ना, जेवणं करणं वगैरे, तर ते जेवणं वगैरे सगळं झालं. आणि सगळं सुरळीत चालू होतं की चला आता ऑलमोस्ट लग्न जमण्यावर आहे, शनिवारी जाऊन आपण बैठक घेऊयात. कारण ज्या दिवशी माझ्याकडे पाहुणे आले त्या दिवशी पण आय थिंक मामा नव्हता आलेला. आणि मामाशिवाय ते काही डिसिजन घेणार नव्हते घरचे. तर ते झालं सगळं, ऑलमोस्ट फायनलच झालं. ते आमच्याकडे येऊन जेवून गेले आणि उद्या आम्हाला त्यांच्याकडे जेवायला जायचं, या टाईप होतं. तर निखिल आला होता पुण्याहून, चांगला आंबेरस वगैरे घेऊन आलेला होता. सगळं झालेलं होतं फायनल. बट मग माझ्या डोक्यात परत मला खटकी पडते. तर माझ्या डोक्यात खटकी पडली की आज जर जॉब सोडावा लागणार आहे सध्या पुण्याला जायला, तर मी तर बॉन्ड केला आहे आणि बॉन्ड करणं म्हणजे मला 2 लाख रुपये भरणं आहे. तर पप्पा आलेले होते. पप्पांना म्हटलं की जिथून मी 2 लाख रुपये कमवलेच नाही तिथे मी माझ्या बापाचे 2 लाख रुपये नाही घालू शकत. पप्पा म्हटलं नाही करायचं लग्न. आणि माझे पप्पा असे होते, इज लाईक नाही करायचं लग्न, ओके. कारण त्यांना माहिती की पुढलं स्थळ येत आहे. तर ही इज लाईक
ओके, नाही करायचं तर नाही करायचं. तर पप्पा आणि दादा त्यावेळेस घरी नव्हता. आई आमच्या समोर सगळं ऐकत होती बरं का, आई आणि वहिनी. आणि अ, कोणी यायच्या आधी किंवा कोणाला विचारायच्या आधी पप्पांनी मध्यस्थांना फोन केला, की यार असं आहे, तसं आहे. मग ते 2 लाख रुपये भरावे लागतील, असं, तसं, असं. मग जे आमचे मध्यस्थी होते, ऑफकोर्स ते पण थोडेसे इरिटेट होणार ना. त्यांनी सांगितलं, "मग थांबून घ्यायचं का?" पप्पा बोलले, "हां, थांबून घेऊ." आणि मोडलं. जे जमत आलं होतं ते मोडलं. आता मोडल्यानंतर आमच्या घरची सिच्युएशन मी तुम्हाला सांगते. टोटल फिल्मी सिच्युएशन आहे, टोटल फिल्मी सिच्युएशन. तर लग्न ते जे जमायचं ते सगळं संपलं. मी आणि पप्पा एकदम चिल हॉलमध्ये टीव्ही बघतोय. आई वरती निघून गेली ती रागारागात माझ्याशी पप्पांशी न बोलता. वहिनीने दादाला फोन करून सांगितलं असेल, दादा घरात आला. आल्याला पप्पांना म्हणाल, "हे फक्त तुमचे लाड आहे तुमच्या पोरीचे आणि तुमचे, तुम्ही अजून तिला डोक्यावर घ्या." या टाईप तो बोलला आणि तो पण रागारागात निघून गेला. वहिनी माझी प्रेग्नंट होती. आम्हाला 2-3 दिवसाच्या आधीच कळलं होतं. बट स्वयंपाक वगैरे झाला होता. बट तिला असं कळत नव्हतं, की मी जेवू की मी नको जेवू? घरात कोणीच जेवत नाही आहे. मला तर जेवावं लागणार आहे. पण मी एकटी जेवताना कसं दिसेल? सो अशी काहीशी सिच्युएशन होती आणि आई माझ्याशी बोलतच नव्हती. माझ्या आईलाच झालं, की चांगलं स्थळ आलं आहे आणि हा काय मूर्खपणा चालू आहे तुमचा? भरायचं तर भरूयात पैसे, पण नको असं उद्योग व्हायला. तर आईने माझ्याशी बोलणं सोडलं. आता माझ्या आईने बोलणं सोडणं ही जरा मोठीच गोष्ट असते, कारण ती उगाचच खूप विचार करते. मी मावशीला फोन केला माझ्या, की "यार अगं," म्हटलं, "ही बघ अशी कशी रिॲक्ट करते." तर मला तिकडनं माझ्या मावशीचे, माझा फोन स्पीकरवर होता तो माझ्या मावशीचा. मला तिकडे माझ्या काकांनी इतके बोलणे खाऊ घातले, इतके बोलले ते मला, की "तुला कळतं का? आम्ही मोठी माणसं आहे. आम्ही तुला काय सांगतोय? असं तसं तसं असं तू आणि तुझे पप्पा उलट्या प्रवाहाला का चालले?" तर मला मावशीने खूप खूप प्रचंड झापलं. कट टू मामाचा फोन आला आणि ही इज लाईक, की "तुम्ही का असं करताय? आम्हाला कळत नाही का आम्ही काय करतोय वगैरे." त्याने थोडं पप्पांनाही झापलं, थोडं मलाही झापलं. ही पाडव्याच्या आदल्या दिवशीची गोष्ट आहे, कारण की हां, पाडवा होता तेव्हा. मग मामाने पुन्हा जे मध्यस्थी आहे त्यांना फोन केला, की "नाही चला आपण ॲटलीस्ट बोलूया समोरासमोर. काय इश्यू आहे ना, तर समोरासमोर बोलूया." इश्यू तर आमच्याच साईडने होता. म्हणजे इश्यू तर मला आणि पप्पालाच होता. तिकडे काही नव्हतं. तिकडे निखिल चिल होता. त्याची सेंच्युरी झाली होती. त्याला पुढे अजून एखादी आली असती त्याला काही फरक नव्हता पडत. तर मग मामाने जरा झापलं आणि मामा पप्पांना म्हणाला, "इतका जो घोळ घालून ठेवला ना, आवरून ठेवा उद्या सकाळी, तो आपण सोडवायला जाऊयात." तर दुसऱ्या दिवशी सकाळी मामा, पप्पा आणि दादा जे मध्यस्थी होते त्यांच्याकडे आले होते. निखिल आणि ते तर ऑलरेडी पुण्याला पाडवा करायचं म्हणून निघून गेलेले होते घरातून. पण आमच्या घराची चावी वगैरे असते त्या जे मध्यस्थी आहेत आमचे त्यांच्याकडे. निखिलचे आत्ते-भाऊ आहेत. सो ते आले. मग त्यांच्याशी बोलणं वगैरे झालं. मग त्यांनी घर वगैरे दाखवलं. आणि मग पप्पांच्या फोनवर पण बोलणं झालं. तिकडे एक जे मामा असतात निखिल, ते त्यांच्याशी, की आपण बघून घेऊया हे काही जे बॉन्ड्स आहे त्याच्यासाठी लग्न वगैरे मोडू नका. सो असं काही खूप जास्त डिस्कशन झाल्यानंतर शेवटी ठरलं, की चला करूयात पुढे प्लॅन. तर मग असं ठरलं, की हे आय थिंक गुरुवार शुक्रवारची गोष्ट होती. ठरलं, की चला शनिवारी आपण बैठक घेऊया. बघूयात लग्न जमतंय, मोडतं काय असेल नसेल ते घेऊयात. तुमचे सगळे नातेवाईक घेऊन या, आमचे सगळे नातेवाईक घेऊन येतो. सो फायनली शनिवार ठरला, की आपल्याला बैठक घ्यायची आहे. आता बैठक घेणार म्हणजे ऑलमोस्ट लग्न 90% फिक्सच झालेलं होतं. बट माझ्या डोक्यात असतं जसं, की मी निखिलला मेसेज केला. हा तो माझ्याशी काही बोललेला नव्हता. मी त्याला Facebookवर मेसेज केला. म्हटलं, "हे बघ माझं वेट 62 आहे आणि मला चष्मा आहे. ह्या 2 गोष्टी मी तुला आत्ताच सांगते आय डोंट नो उद्या मी तर सांगून ठेवलं दादाला तुला सांगायला, पण सांगता नाही सांगत आणि आपण हार्डली 5 मिनिटं बोललो आहे आणि मला असं म्हणजे असं नाही आहे मी अशी शांत वगैरे. तर हे असं-असं आहे. म्हणजे तुला ओके असेल तरच तू उद्या हो बोल." म्हटलं. माझं तसं काही नाही. मला घरचे जे म्हणतात त्यानुसार मी चालली आहे. बट तू बघ, असं-असं आहे. असं मी निखिलला रात्री Facebookवर सांगितलं होतं आमचं लग्न जमायच्या आदल्या दिवशी आणि याची काहीच रिॲक्शन होती. इज लाईक ओके, ओके. बघूयात उद्या मोठे आले तर. मग मला पण असं झालं, की ही इज लिटल बिट थंड, की ओके तर ओके. आणि मग दुसऱ्या दिवशी हे गेले, डिस्कशन वगैरे झालं, काय देणं-घेणं वगैरे असतं, लग्न कसं करायचं वगैरे असं ठरलं. आमच्याकडे मोरक्या माझा मामा होता. बिकॉज ही टोल्ड माय डॅड, की तुम्ही आता जरा बॅक सीट घ्या दाजी. कारण तुम्ही आणि दीदी खत्री डोकं आहेत दोघं पण. सो इकडे दादा आणि मामा स्टार्टिंगला होते. जे काही बोलायचं आणि इकडे पण निखिलचे मामा होते. जसे आमचे पप्पा आहेत तसे आमचे ताता आहे. सो इकडनं पण मामा होते, इकडनं पण मामा होते आणि फायनली लग्न ठरलं आमचं. आणि खूप मागे पुढे होत लग्न ठरलं. आणि हा होता तो फर्स्ट फोटो जो निखिल जेव्हा मला बघायला आला होता तेव्हा मी क्लिक केला होता. लाईक दिस. दादा चेक करत होता, की आमची हाईट वगैरे मॅच होते की नाही. सो हा फोटो तेव्हा क्लिक केलेला होता. सो वी वेर नॉट शुअर, की पुढे काय होतं काय नाही.
बट मागे पुढे करत आमची एंगेजमेंट ठरली 28 एप्रिलला, की 28 एप्रिल 2019ला करायची. म्हणजे हार्डली 15 ते 20 दिवसात लगेच एंगेजमेंट करायची. तर पप्पा पेमेंट वगैरे सगळं करून आले, पप्पा आणि दादा जाऊन. आणि खरेदी सुरू झाली आमची साखरपुड्याची जी काही होती ती. आणि खरेदी सुरू झाली, सगळं चालू होतं. एक दिवस पप्पा परत लॉन्स पण ओळखीचं होतं, फेरफटका मारायला गेले की काय करायचं आहे काय नाही. आणि त्यावेळेस असं झालं की पप्पा बोलले की यार झाले 10-15 दिवसच राहिले. तर ते समोरचे काका बोलले कसं काय 10-15 दिवस, अजून 1.5 महिना आहे ना आपल्याला. पप्पा बोलले कसं काय, आत्ता 28 एप्रिलला आहे ना. इज लाईक नाही, तुम्ही 28 मे बोलले होते, 28 एप्रिल नाही. म्हणजे 28/5 बोलले तुम्ही, 28/4 नाही. तर दादा पण तिथे होता. दादा इज लाईक नाही नाही नाही, आम्ही 28/4साठी बुक केलं आहे, 28/5साठी नाही. तर सगळा घोळ झाला आणि आमची सगळी खरेदी झालेली. आणि मग काय करणार ना, म्हणजे सगळ्यांना डेट सांगून झालेली की चला 28 एप्रिलला एंगेजमेंट वगैरे असं तसं. त्यानुसार माझी पार्लरवाली वगैरे सगळं बुक झालेलं. आणि परत असं की तारखेचा गोंधळ झाला. मग परत थोडीशी मागे पुढे करून मुहूर्त वगैरे बघून आमचं असं ठरलं की 2 दिवस प्रीपॉन करूया. आणि आमची एंगेजमेंट ठरली 26 एप्रिलला. तर हे 30 मार्च ते 26 एप्रिल यात मी निखिलशी हार्डली 1-2दा बोलली होती. कारण तो समोरून बोलत नव्हता. ही इज लाईक की होऊ दे साखरपुडा. आणि मग मी कशाला बोलायला जाऊ ना, तर मी पण काही जास्त बोलत नव्हती. ठीक आहे, जे चाललंय ते चालू दे म्हणून. तर किती ते 31 मार्च ते 26 एप्रिलमध्ये मी हार्डली 1-2दा निखिलशी बोलली होती. आणि भेटले ते एकदाही नव्हते. ते 5 मिनटं जेवढी भेटली होती तेवढीच. आणि मग मी उभी राहिली, साखरपुडा वगैरे झाला. आय वॉज सो अनकम्फर्टेबल व्हाईल क्लिकिंग द फोटोज. कारण असं कधी वेगळं वाटत होतं मला. आणि सगळ्यात मेन गोष्ट अशी होती की मला चष्मा होता. आणि तो जो मेकअप केला होता त्याच्यावर चष्मा सूट नव्हता होत, माझ्या एंगेजमेंटची गोष्ट. सो तिकडनं निखिल आला आणि त्याने मला हात दिला. आणि मी ओळखलंच नाही की हा माझा होणारा नवरा आहे. तो जरा लांब होता आणि त्याचा टाईप शर्ट आमच्या कॉलनीतला एक सतेश दादा आहे, जो पण मदतीला आला होता सकाळी लॉन्सवर, त्याने पण घातलेलं होतं. तर त्याने हात केला, आय थॉट सतेश दादा आहे, तर मी पण त्याला हात केला की ओके. मग आयुष होता माझ्यासाठी, माझ्या मामाचं म्हणजे दीदी दाजी आहे, दाजी आहे, दाजी आहे. लाईक हा दाजी आहे, ठीक आहे. कारण निखिल एकदम साधे कपडे घालून आला होता. जेव्हा तो स्टार्टिंगला आला होता ना, वाटतच नव्हता हा नवरदेव आहे. मी कारण प्रॉपर मेकअप वगैरे करून गेली होती. तर असं हो नाही मागे पुढे करता करता 9 वाजेचा आमचा जो साखरपुडा होता त्याला 12 वाजले, बिकॉज निखिलकडचे खूप लेट आले होते नंतरचे. तर असं करत 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 साखरपुडा झाला आमचा. बरं, आपल्याकडे साखरपुड्यात असं असतं ना की नवरदेव नवरीला काहीतरी देतो, नवरी नवरदेवाला काहीतरी देते. सो त्यात जे माझं निखिलचं 2-3दा बोलणं झालं होतं त्याच्यात त्यांनी मला फक्त हे विचारलं होतं की तुला काय गिफ्ट देऊ. आणि आपण थोडीच तोंडाने सांगणार आहे. मी म्हटलं नाही नाही, मला काहीच नको, माझ्याकडे सगळं आहे, मला काहीच नको, काहीच नको, काहीच नको. तुम्हाला विचारताना मला 4-5 वेळेस विचारलं. मी म्हटलं की नाही ना, मला काहीच नको आहे. आणि मग काहीच नको आहे तर मुलींचं समजून घ्यायचं की काहीतरी हवं आहे त्या टाईप. आणि तिकडे मी आणि दादा जाऊन निखिलसाठी वॉच वगैरे घेऊन आलो होतो. तर मी दिला, रिटर्नमध्ये मला काहीच नाही आलं. आता चिल्लर पार्टी माझ्या घरातली सगळी मला चिडायला लागली की दीदी तुला काहीच गिफ्ट नाही आलं, दीदी तुला काहीच गिफ्ट नाही आलं. म्हटलं ओके, मीच नाही सांगितलं होतं असं मी बोलली तिकडच्याकडे, विषय कट केला. बट कट टू दॅट, संध्याकाळी निखिलचा मला स्वतःहून फोन येतो आणि इज लाईक ते वॉच आपण चेंज करून मेल कर, बिकॉज ते डायल मला सूट नाही होते. आणि मला झालं की हाऊ रूड, तू मला काहीच दिलं नाही आहे, मी तुला देते त्यात तुला चेंज करून हवं आहे. आणि मी त्याला ते तोंडावर बोलले की हे खूप रूड आहे तुझे वागतोयस ते, हे काहीतरी वेगळंच वाटतंय मला. आणि ही इज लाईक की मी असाच आहे, म्हणजे मी नाही चेंज होऊ शकत. मी खूप फ्रंट म्हणजे असं मी मन जपतो समोरच्याचे, पण मी स्पष्ट बोलतो. आणि जे नाही आवडलं आहे त्याला मी खोटं नाही सांगू शकत की हो मला हे खूप आवडलं आहे. आणि मला जर ती गोष्ट यूज करायची तर ती माझ्या थोडी आवडीची पण हवी. आणि मग मला पण असं झालं की यार, म्हणजे ते एक असतं ना की यार असा कसा पोरगा आहे वगैरे त्या टाईप. आणि आमचं हार्डली बोलणं सुरूच झालं होतं त्या टाईप. आमचं काही खूप बोलणं होत नव्हतं एकमेकांशी. एंगेजमेंट नंतर पहिल्याच दिवशी तो असा बोलला म्हटलं तर पुन्हा ते असं होतं ना, मी घरी जाऊन सगळे बसलेले होते माझे, ते सगळं ते काय असतं ना ते पाट्या वगैरे ते सगळे खोळत होते. सगळे होते म्हणजे मामी, मावशी, चिल्लर पार्टी, दादा. मी म्हटलं तो पोरगा असं असं म्हणतोय. आणि सगळं मला हसायला लागलं की यार नाही असतं असं, तू नको लक्ष देऊ. वहिनीज लाईक की तुमचा दादा पण असाच होता त्या टाईप वगैरे. तर म्हटलं ठीक आहे. मग त्यानंतर देखील मला पहिल्यांदा भेटायला आला ना, आम्ही बाहेर गेलो. त्याच्यानंतर बोलणं वगैरे सुरू झालं. आणि त्याच्यानंतर खरी ओळख सुरू झाली एंगेजमेंट नंतर. तर असं होत 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 सगळं चालू होतं पुढे. एंगेजमेंट आणि लग्नाच्या मध्ये बऱ्याच गोष्टी असतात. अदर दॅन फोनवर बोलणं, हे बस त्याची शॉपिंग वगैरे या टाईप, सोन्याची शॉपिंग, या सगळ्या गोष्टी सुरू असतात आपल्या.
तर यात असे बरेच लोक असतात जे बिनकामात फुटेज खाऊन जातात. तर आमच्याकडे असे बरेच लोक होते आणि त्यामुळे वाद व्हायचे. आणि असं नव्हतं की फक्त गोडच बोलायचो मी, हां गोड बोलायचो, बट कुठेतरी ते मागे पुढेही व्हायचं आणि वादही खूप व्हायचे. आणि तो तो असा काही एक्सपिरियन्स नव्हता की कसं गोड वगैरे बोलायचं माझ्या साईडनी. कारण मी अति स्पष्ट वक्ती, अति जास्त. आणि नाही म्हटलेलं मला चालत नव्हतं. त्याच्यामुळे मला एखाद्या गोष्टीला नाही म्हटलं की माझा संताप व्हायचा आणि त्याला माझा स्वभाव कळायला लागला होता हळूहळू की ही खरंच हट्टी आहे. जशी ही म्हणत होती तशी खरंच हट्टी आहे ही. आणि या दरम्यान काय व्हायचं ना, मला याआधी असं कोणाशी बोललेली नव्हती आणि मित्रांशी बोलायची. तर मित्रांशी आपण काय बोलतो, "अरे तू रे, चल रे असं करू, चल रे तसं करू." मित्रांची वाइब्सच वेगळी असती. तर ती माझी निखिलशी मॅच होत नव्हती. आम्ही बोलायचो, बट ठीक आहे हा माझा होणारा नवरा, अहो-जावं घालून या टाईप बोलत होतो असं. आणि मध्ये या ज्या गोष्टी होत होत्या की शॉपिंगवरनं म्हणा, याच्यावरनं म्हणा, तो जो घड्याळाचा टॉपिक आहे, पोरी कसं असतं मी सारखं येऊन जाऊन तो टॉपिक काढायचे आणि थोडे-थोडे वादही व्हायचे, थोडं-थोडं गोडही वाटायचं. आणि असं करत-करत आमचं लग्नाची तारीख होती 8 जून, कारण आम्हाला ॲक्चुअली खूप कमी वेळ मिळाला. आमचं 31 मार्चला लग्न ठरलं, 26 जूनला आमची एंगेजमेंट, 26 एप्रिलला आमची एंगेजमेंट झाली आणि 8 जूनला आमचं लग्न. सो हार्डली जे काही झालं ते 1 ते 1.5 किंवा सव्वा ते दीड महिन्याच्या आसपास हे सगळं होत होतं. त्यामुळे नाही, म्हणजे तुम्ही शॉपिंगलाही असता, तुम्ही घरच्यांसोबतही असता, तुम्हाला खूप लोकं जेवायला बोलवत असतात, तुमचं लग्न ठरलं आहे, मित्र-मैत्रिणी असतात. त्यामुळे एकमेकांना खूप वेळ असा देता येत नाही. सेम व्हायचं. त्यात निखिल तर जॉबला होता. तर निखिल तिकडे असायचा पुण्याला. तो हार्डली मला 8-8:30ला संध्याकाळी एक फोन करायचा. तेवढंच काय बोलणं व्हायचं ते व्हायचं. त्याच्यामुळे आमचं खूप जास्त असं कम्युनिकेशन स्टार्टिंगला नव्हतं. म्हणजे ते आमचं प्री वेडिंग शूट नंतर झालं. आता ह्या काळात माझं इकडे काय चालू होतं, तर मला जॉब सोडायचा होता आणि माझा बॉन्ड होता. तर मग डोक्यात सारखं फिरत होतं, बट माझ्या मामाच्या हेल्पने विदाऊट पैसे माझे डॉक्युमेंट्स तिकडे जमा होते. ते सगळे आम्ही काढून आणले. तर मग मी एका पॉईंटला तरी सेट झाली होती की चला यार, पप्पांचे 2 लाख रुपये तिथे जाणार नाही आहे, विच इज गुड फॉर मी. तर ते झालं साईडला. असं करत आमच्या प्री वेडिंगचा दिवस आला. प्री वेडिंग आम्ही हार्डली 8 दिवस आधी केलं होतं. 1 जूनला आम्ही प्री वेडिंग केलं होतं. त्या दरम्यान निखिल आणि मी सगळ्यात जास्त बोललो. 1, 2, 3, 4 म्हणजे आमचं 1 जूनला प्री वेडिंग झालं, बट 2, 3, 4 तो येत होता नाशिकला. त्याची काय लग्नाची लास्ट मिनिट जी शॉपिंग होती, तेव्हा आमच्याकडेही पुऱ्या वगैरे चालू होत्या. सो मी पण जायची. त्यावेळेस त्या 4 दिवसात आमची जी काही बॉन्डिंग झाली, त्याच्या भरोश्यावर आम्ही 8 जूनला लग्न केलं. नाहीतर हार्डली मी तुम्हाला ऑनेस्टली सांगते 30 मेला मी आणि निखिल असं होतं की यार आपण काय डिसिजन घेतोय, आपण बरोबर घेतोय की नाही. कारण म्हणतात ना की म्हणजे काही कम्युनिकेशनच नव्हतं जास्त, बॉन्डिंग पण होत नव्हती. चालू आहे, असं चालू आहे. आणि साखरपुडा झाल्यानंतर तुम्ही घरी नाही सांगू शकत की पप्पा मला हे लग्न नाही करायचं आहे. म्हणजे मी तर नव्हती. इट्स नॉट लाईक की त्यांनी सपोर्ट नसता केला किंवा ते असं काही बोलले असते, बट इतका खर्च पाणी झालेला असतो. हे माझं मत सांगते, माझा पॉईंट ऑफ व्ह्यू सांगते की तुम्ही तुमच्या पॅरेंट्सला नाही दुखवू शकत त्या टाईपमध्ये. बट 1 जून ते 4 जूनमध्ये आमचं जे काही बोलणं झालं, जे काही आम्ही फिरत होतो सोबत, त्यानंतर आमची थोडी बॉन्डिंग झाली आणि त्या भरोश्यावर आम्ही लग्नाला उभं राहिलो. तर लग्नात पण खूप साऱ्या गमती-जमती झाल्या आहेत, खूप साऱ्या. जर ते बघायचं असेल तर खाली कमेंटमध्ये सांगा, मग मी पार्ट 2 करते. कारण आज ॲक्च्युली खूप मोठा ब्लॉग झाला आहे असं मला वाटतंय. सो जर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. आणि तुमची स्टोरी जर थोडी जरी मॅच होत असेल माझ्या स्टोरीशी, तर खाली कमेंटमध्ये मला ते पण सांगा. थँक यू.